गणेश जयंतीच्या प्रसादाच्या वाटपासाठी मला शेवेचे लाडू हवे होते, म्हणून ते त्या दिवशी नसते जमले एवढे बनवायला सगळे, म्हणून मी आदल्याच दिवशी सगळे बनवून ठेवले. सानूच्या पप्पांनी आणि तिने मला बनवायला मदत केली, त्यामुळे पटपट लाडू तयार करून झाले. रवी पूजेचं सामान आणायला मार्केटमध्ये गेला, तोपर्यंत मी रांगोळी काढून घेतली पटापट. आता आमची रांगोळी काढली चालू आहे. अतिशय सुंदर वेगवेगळ्या व्हरायटीची फुलं रवीने मार्केटमधून आणलेली पूजेसाठी. मोगरा वाव, मस्त मस्त छान आणले. छान छान मिळाली बाप्पाला आज. वाव, लाल फुलं पण मिळाली. वाव वाव वाव, किती मस्त फुलं मिळाली. बाळा मला हेल्प करा पटपट. शहाणा बाळ माझं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता मी मम्माला मदत करतेय. संधीचा हार्दिक शुभेच्छा. मी बाबा इथे पूजा करतोय आणि मी इथे मम्माला मदत करतेय. आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. पप्पासाठी नवीन कपडे आणले आहेत. वा वा, सानू सारखं का? सानू कशी कपडे घालती बर्थडेला नवीन, तसं सानू आज माझी काम करते ग बाळ माझं. सगळ्यांना व्लॉग मध्ये कळल की आज ती मम्माला हेल्प का करतीये. सरप्राईज आहे ना सानू? कोणाला तरी हॅप्पी करण्यासाठी आज मम्माला ती हेल्प करते. आणि आज स्पेशल दिवस आहे. खूप स्पेशल दिवस आहे. पप्पानी ना सुंदर सुंदर छान छान पप्पाला फ्रेश केलं फुलांनी. कसं दिसतं आमचं पनीर? एक मिनिट हा बाळा. सुंदर फुलं भेटली. चाललंय सानू? मी बाप्पासाठी लेटर लिहिते. बाप्पासाठी लेटर? गुड, लिहा. सानूचं स्केटिंगची प्रॅक्टिस चालली आहे बघा. आमच्या बाप्पाची छान छान पूजा झाली आहे आणि माझ्या छोट्या बाप्पाला पिंक फूल पण ठेवलंय. कसं डेकोरेशन वाटते तुम्हाला फ्रेंड्स? आणि मोगऱ्याचा छान छान सुगंध पसरलाय घरामध्ये आमच्या. छान, खूप प्रसन्न दिवस आहे ना बाबा? बाप्पाला शुभेच्छा दिल्या बर्थडेच्या? दिल्या का? आता आपण पटापट स्वयंपाकाची तयारी करू. ओके लाडू बनवता येतात. ओके तू ओके ओके चालेल. चलो बघू शानू कसे दिसतं. वा, छान छान. मी फटाफट व्हेज पुलाव तयार करून घेतला आणि सानूला नैवेद्य दाखवायला दिला. ओम सूर्य देवाय नमः, ओम सूर्य देवाय नमः, ओम सूर्य देवाय नमः. आम्हाला प्रसादाचे डब्बे भरून पॅक करायचे होते, पण राईस खूप गरम असल्यामुळे टाईम लागला तो थंड व्हायला. तिघांनी मिळून आम्ही फटाफट सगळे डब्बे रेडी केले. गरम आहे, थंड व्हायला पाहिजे. हो, म्हणून म्हणलं तुला एका परातीत काढ. सानू माझी कशी हेल्प करती. शान बाळ माझं, किती शान बाळ आहे माझं. तू बनवतीये.
चांगली झाली ना बघ. गार लागल्या, गार मुलांना झाल्या, बाळांना आवडायला पाहिजे. गार झाल्या एकदम मस्त लागतो. शानू पटापट भरा. चला. गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ठीक आहे. कशात राहिलो. हे अजून एक कर रेडी सोनू. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणप. झाले बाळा कंप्लीट सगळे. ऐक ना, एक काम करू, जे उरलेत ना ते पण घेऊन जाऊ, जर कोणाला नाही भेटलं तर तेवढं. ठीक आहे की नाही. चला आता पटापट रॅप करा. आपण डबल कशामध्ये तरी हा, म्हणजे देऊया. जास्त एकांना जास्त भूक लागली तर दुसऱ्याला माझ्याकडे दे झाक ना थोडी. पटपट लावूया. ओम चला. गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. सगळ्यामध्ये आपण एक्स्ट्रा ठेवूया आणि जर त्यांना डबल भूक लागली तर ते लाडू खाऊन घेईल. मोठी बॅग लागेल सोनू, मोठी. ठीक आहे, तर मी खूप अजून करते. आणि हे एक्स्ट्राचे लाडू हे पण नेऊ. त्यात कशाला ह्या बॅगेत घे ना असले कॅरेट. साईडला करते, साईडला कर. बाळाने माझ्या खूप उत्साहाने मदत केली ॲज युजल. फिटनेस झालं तिथे. राजू किती फीट होतात. 4. ओके. गाडीवर नेता येईल ना आपल्याला. हा, त्यासाठीच ती बॅग घेतली ना. दे शानू पटपट. संपले. हा, 2 आहेत. दे ना. वेलकम. घरी जाताना एक गणपतीचं मंदिर लागलं रस्त्यामध्ये, तर तिथे आम्ही दर्शनासाठी थांबलो, प्रसाद घेतला आणि निघालो. आता मोदक करायला मदत करते ना बाबा. मोदक करा. मला तर मोदकची 2 स्टेप्स येतात. हो का. हा, नाहीतर की मग मोदकचे नाही, लाडू बनवायचे 2 स्टेप्स येतात. ओके, थोडी थोडी हेल्प कर मला. थोडी काय, 1 मिनिटात फटाफट मोदक बनवून जाईल. ओके. मोदक बनवून झाले. संध्याकाळच्या आरतीची तयारी चालू झाली. मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती मात्रे म्हण स्मरणी मात्रे म्हण कामना. सानू सगळ्यांना शेजारी मोदक देऊन आली आणि त्याच्यानंतर आम्ही सोसायटीतल्या गणपती बाप्पाच्या पाया पडायला गेलो. सोसायटीमध्ये कार्यक्रम होता, मिनी फ्लिया होता, फूड फेस्टिवल आणि ते होतं. बाप्पाचं दर्शन घेतलं क्लब हाऊसमध्ये आणि आम्ही फ्लियामध्ये गेलो थोडा वेळ. तर अशा पद्धतीने गणेश जयंती सेलिब्रेशन झालं. जर तुम्हाला आजचा गणेश जयंतीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.
आमच्या या ब्लॉगला बाय बाय.